नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता सगळे म्हणतात की 16 डिसेंबरला खूप मोठा धमाका होणार आहे. धमाका तर होणारच आहे, कारण पार्थ आणि नंदिनीसमोर जीवा आणि काव्याचं सत्य येणार आहे. पण त्याचबरोबर हे सत्य जेव्हा येईल त्याचबरोबर पार्थ काव्याला ॲक्सेप्ट करणार आहे. ते कसं आणि कशी ती जादू झाली, चला जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर होतं असं की आता काव्यासुद्धा तिचे जे पेपर असतात प्रीमियरचे ते पास झालेले असते आणि जीवाने त्याच्या कामामध्ये खूप यश प्राप्त केलं असतं. यामुळे घरामध्ये खूप मोठी जंगी पार्टी असते. पार्टीच्या निमित्ताने नंदिनीने एक व्हिडिओ तयार केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांचे गेल्या 2-3 महिन्यातील जे काही मेमरी फोटोज आहे ते तिने तयार केलेले असतात. तर ती नंदिनी सांगत असते की आमचं लग्न झालं तेव्हा आमचा जो काही प्रवास होता तो खूप वेगळा होता, पण या प्रवासातूनही आम्ही मार्ग काढत आता आम्ही एकमेकांना स्वीकारायचं ठरवलं आहे. हे ऐकून मालिनी विक्रमला खूप आनंद होतो आणि ते म्हणते ह्याच निमित्ताने मी तुम्हाला आमचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ प्ले करत असते ते नंदिनी आणि जीवाचे काही मस्त असे फोटो येत असतात. त्यापाठोपाठ पार्थ आणि काव्याचे सुद्धा फोटो येतात. सर्वजण फोटो बघण्यामध्ये दंग असतात, पण इकडे रम्या आणि वसुधाला खूप आनंद होत असतो की त्यांनी त्या फोटोमध्ये जीवा आणि काव्याचे फोटोसुद्धा ॲड केलेले असतात. अचानक एक क्षण असा येतो की तिथं जीवा आणि काव्याचा एक रोमॅन्टिक फोटो येतो. तो फोटो समोर आल्यानंतर सर्वांच्या जीवाचा तसा काही ठोकाच चुकतो. पार्थ, नंदिनी सर्वजण शॉक होतात. तर वसुधा लगेच म्हणते हे काय आहे मालिनी? अगं इथे तर जीवा आणि नंदिनीचे फोटो दाखवायचे होते, काव्या आणि पार्थचे, पण ही जीवा आणि काव्याची जोडी मध्येच कुठून आले? हे काय आहे? तर सर्वजण जीवा आणि काव्याला जाब विचारायला सुरुवात करतात. तर आता काव्याही काही बोलू शकत नाही. काव्य जीवाकडे खूप रागाने बघते, कारण काव्याने जीवाला म्हटले होते की आपण पार्थ आणि नंदिनीला जे काही सत्य आहे ते सांगू, पण जीवाने तिला थांबवलेलं असतं. आता सर्वजण बोलत असतात, पण इथे काव्य जीवा शांत असतात. मालिनी म्हणते हे काय आहे, मला सत्य सत्य सांगा. तुमच्या दोघांचं जर लग्नाआधी प्रेम होतं तर तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? आम्हाला अंधारात का ठेवलं? नंदिनी तर बिचारी शॉक येऊन खालीच बसते. तर पार्थ म्हणतो सर्वजण शांत बसा, जीवा आणि काव्याला कोणीही काही बोलणार नाही आहे. वसुधा म्हणते असं कसं? अरे तुझी ती लग्नाची बायको आहे आणि लग्नाआधी तिचं अफेअर तुझ्या भावाबरोबर होतं, तरीही तू म्हणतोय की काव्याला काही बोलायचं नाही. तर पार्थ म्हणतो हो. आणि तो म्हणतो वसुधा आत्या, तुम्हालाच हे सर्व इथे घडून आणायचं होतं हे सुद्धा मला माहिती आहे. तुम्हीच हा प्लॅन केला होता की आजच्या दिवशी सर्वांसमोर जीवा आणि काव्याचं सत्य यावं म्हणून. मग तुमच्या मनासारखं झालं ना, मग तुम्ही शांत बसा. आणि तो आता मालिनी आणि विक्रम तो बाबा आई मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्हीही शांत बसा. विक्रम म्हणतो अरे कसं शांत बसू, हे काय चाललंय? तर पार्थ म्हणतो बाबा तुम्ही शांत व्हा बरं, आता सर्वांसमोर अजून एक सत्य येणार आहे. का तो म्हणतो सगळ्यांना असं वाटत होतं की काव्या आणि जीवाचं जे अफेअर आहे ते कोणाला माहिती नाही आहे, पण मला हे आधीच कळलं होतं, कारण काव्याचं कोणातरी प्रेम आहे हे मला माहिती होतं, पण ते प्रेम जीवावर आहे हे मला माहिती नव्हतं. आणि तिने मला तिचा भूतकाळ सांगण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला. मीच तिला सांगितलं की तुझ्या भूतकाळाशी माझा काही एक संबंध नाही, त्यामुळे मला तो भूतकाळ ऐकायचा नाही, त्यामुळे तुम्ही काव्याला दोषीच धरू नका. तर इकडे नंदिनी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते हो, जीवाने सुद्धा मला सांगितलं होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे आणि त्या मुलीवरती त्यांचं जीवापाड प्रेम आहे, तिचं नाव जीविका म्हणून. त्यामुळंही मला जर हा फोटो जर आला समोर तर काही शॉक होत नाही, फक्त आम्हाला आश्चर्य याचंच वाटतं आहे की काव्या आणि जीवाने आमच्यापासून खूप मोठं सत्य लपवलं. त्यांनी आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं की ते प्रेम आमच्या दोघांचं एकमेकांवरती होतं, आम्ही त्यांचं लग्नही लावून दिलं असतं, ही सिच्युएशन पुढे निर्माण झाली नसती. तर आता इकडे वसुधा आणि काव्याच्या जो काही प्लॅन केला होता त्या प्लॅनचा पूर्ण पचका झाला असतो. तर पार्थ म्हणतो काव्या मला माफ कर, मी तुला समजून घेऊ शकलो नाही, मी तुला समजून घ्यायला हवं होतं, तुमची चिडचिड मला कळलीच नाही. तर काव्या म्हणते पार्थ तुम्ही का स्वारी म्हणताय, मी तुम्हाला स्वारी म्हणायला पाहिजे. आणि दोघंही एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. इकडे जीवाही नंदिनीला स्वारी म्हणतो आणि ते दोघंही एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात.